की प्रभू तू आमच्याशी बोल, तू आम्हाला शिकव. आमेन. बुधवारी राखीचा बुधवार झाला नाही का? कोणता बुधवार? बोलत नाही आहेत कोणी. राखीचा बुधवार. पाहूया वचन आपल्याला बायबल काय शिकवतं राखीच्या बुधवारविषयी. हां, तसं बायबलमध्ये स्पेशली असं राख लावून हे करून घ्या असं कुठेही आज्ञा नाही, परंतु जी प्रथा सुरू आहे. पण त्याची काही उदाहरणं म्हणतात. ते कशाचं प्रतीक आहे, ते का केलं गेलं याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. वाचूया. प्रभूने सुद्धा आपल्याला त्याची आठवण करून दिलेली आहे. हम देखेंगे मत्ती की किताब 12वां अध्याय और वचन 41 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 20 मत्ती का किताब उसका 12वां अध्याय वचन 41. निनवे के लोग न्याय के दिन इस युग के लोगों के साथ उठकर उन्हें दोषी ठहराएंगे, क्योंकि उन्होंने योना का प्रचार सुनकर मन फिराया, और देखो यहाँ वहाँ जो योना से भी बड़ा है. काय लिहिलंय पहा. निनवेची माणसे न्यायकाळी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पहा योनापेक्षा मोठा असा कोणी इथे आहे. तर हे वचन जर आपल्याला समजायचं असेल, प्रभू येशू निनवेच्या माणसांचं उदाहरण तिथे जमलेल्या धर्मपुढाऱ्यांना देत आहे की न्यायकाळी म्हणजे त्या दिवशी काय होईल माहीत आहे. ही जी पिढी आहे, निनवेची जी पिढी आहे, निनवेचे जे लोक आहेत ते आताच्या या पिढीच्या विरुद्ध उभे राहून ते दोषी ठरवतील. आणि जर आपण वचनातनं पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते की निनवेच्या त्या पिढीतल्या लोकांना हे एवढं मोठं भाग्य कसं काय मिळालं. जरा ते पण वचन वाचूया आपण. योना 3रा अध्याय वचन 4 ते 9. योना 3रा अध्याय वचन 4 ते 9. पन्ना नंबर 1077. योना उसका 3रा अध्याय वचन पहिल्या अध्यायातलं दुसरं वचन वाचूया. पहिलं योना 1 अध्याय वचन 2 वाचू. 1 अध्याय वचन 2. उठकर उस बड़े नगर निनवे को जा और उसके विरुद्ध प्रचार कर, क्योंकि उसकी बुराई मेरी दृष्टि से बढ़ी गई है. काय लिहिलंय पहा. तू उठ. कोणाला सांगतोय देव? योनाला सांगतोय. तू उठ आणि निनवे जी मोठी नगरी तिच्याकडे जा आणि तिच्या विरुद्ध आरोळी कर. का बरं? कारण त्यांची दुष्टाई वर माझ्यासमोर आलेली आहे. आणि योनाला सांगितल्याप्रमाणे योना निनवेमध्ये पोचला. आणि पुढे काय झालं पहा. वचन 4 ते 9 वाचू. आपण वाचू. 3रा अध्याय ना. 3रा अध्याय वचन 4 से 9. 3रा अध्याय वचन 4 से 9. योना ने नगर में प्रवेश करके एक दिन की यात्रा पूरी की और यह प्रचार करता गया, अब से 40 दिन बीतने पर निनवे उलट दिया जाएगा. तब निनवे के मनुष्य ने परमेश्वर के वचन के प्रतीत की और उपहास का प्रचार किया गया, और बड़े से लेकर छोटे तक सबों ने टाट ओढ़ा. तब ये समाचार निनवे के राजा के कान में पहुंचा, और उसने सिंहासन पर से उठे अपने राजकीय वस्त्र उतारकर टाट ओढ़ लिया और राख पर बैठ गया. राजा ने प्रधान की सम्मति लेकर निनवे में इस आज्ञा का ढिंढोरा पिटवाया, क्या मनुष्य, क्या गाय बैल, क्या भेड़ बकरी या अन्य पशु कोई कुछ भी न खाए, वे न खाए और न पिए,
मनुष्य और पशु दोनों टाट ओढ़े और वे परमेश्वर की दुहाई चिल्ला चिल्ला कर दे और अपने कुमार्ग से फिरे और उस उपद्रव से जो वे करते हैं पश्चाताप करें। संभव है परमेश्वर दया करे और अपनी इच्छा बदल दे और उसका भड़का हुआ कोप शांत हो जाए और हम नष्ट होने से बच जाए। हालेलुया। दुसऱ्या वचनात आपण वाचलं की योनाला प्रभूने सांगितलं की निनवेमध्ये तू जा आणि तिच्या विरुद्ध काय कर, आरोळी कर, कारण तिची दुष्टाई माझ्यासमोर आलेली आहे. आणि त्या वचनाप्रमाणे योना 1 दिवसाच्या वाटचालीपर्यंत नगरीत जाऊ लागला आणि त्याने गाजवून सांगितलं. काय सांगितलं पहा, अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. आणि निनवेतल्या मनुष्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उपासाची घोषणा केली आणि मोठ्यापासून लहानापर्यंत ते गोंताट नेसले, कारण निनवेच्या राजाकडे वर्तमान पोचले होते. तेव्हा त्याने आपल्या राजासनावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोंताट नेसून राखेवर बसला. काय झालेलं आहे, घडलेलं आहे, देवानं निनवेमधली सर्व दुष्टाई पाहिली आणि देवानं ठरवलं की आता निनवे नाश पावली पाहिजे. पण त्याच्या अगोदर देवानं निनवेला एक संधी दिली आहे. परमेश्वर ने एक चांस निनवे को दे दिया. कैसे? परमेश्वर ने अपने सेवक योना को निनवे में भेज दिया और उससे कहलवाया कि 40 दिनों के बाद ये जो नगरी है तुम्हारी वो नष्ट हो जाएगी अगर तुमने पश्चाताप नहीं किया तो. हालेलुया. आणि योनाचे हे शब्द निनवेतल्या लोकांनी ऐकले. इतकेच नव्हे, लोकांनीच नव्हे तर तिथल्या राजानं सुद्धा ऐकले. आणि राजाला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला राजानं काय केलेलं आहे, आपल्या अंगावरचा जो झगा राजाचा तो सुद्धा त्याने काढून टाकला, अन्न सोडलं, मान सन्मान सोडला आणि त्याने गोंताट नेसलं आणि राखेवर जाऊन बसला. म्हणजे राखेवर जाऊन बसणं, गोंताट नेसणं हे कशाचं प्रतीक आहे? दुःख आणि पश्चातापाचं प्रतीक आहे. किती दिवसाची संधी दिली होती त्यांना? 40 दिवसाची संधी आहे. आणि आज आपण पाहतो सगळीकडे 40 दिवस काय करतात? उपवास करतात. आणि त्याची सुरुवात राख लावून केली जाते. नाही असं हे असं आमच्याकडे सुरुवात कशी केली जाते? म्हणून त्याला काय म्हटलंय? राखेचा. खरा अर्थ काय आहे त्याचा? माणसानं आपल्या दुष्ट कर्मांचा पश्चाताप करावा. हालेलुया. राख फासणं म्हणजे काय? गोंताट नेसणं म्हणजे काय आहे? तर सर्व काही बाजूला टाकून देवासमोर गुडघे टेकणं. हालेलुया. तो राजा असून सुद्धा त्यानं काय केलं? दुःख केला, शोक केला. कशामुळे? त्याला देवाकडून आलेला निरोप समजला. परमेश्वर द्वारा जो संदेश आया था वो संदेश समझने के पश्चात राजा ने आराम से घर में आराम नहीं किया. उसने क्या किया? अपना अन्न त्याग दिया, मान सम्मान सब कुछ त्याग दिया और खुद वो वहाँ पर आकर बैठ गया. गोंताट नेसून काय म्हटलंय? राजा सुद्धा त्या राखेवर येऊन बसला. कशासाठी? पश्चाताप करण्यासाठी, दुःख आणि शोक करण्यासाठी. हालेलुया. म्हणजे या दिवसात काय करण्याची गरज आहे? जे काही वाईट केलेलं आहे त्याची आठवण करावी, पश्चाताप करावा, यासाठी की देवाचा क्रोध आमच्यावर येऊ नये.
हालेलुया. तुम्ही राख फासा नाही तर नका फासू, त्याच्याशी देवाला काहीच घेणं देणं नाहीये. पण पश्चाताप करावा ही मात्र देवाची इच्छा आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभू स्वतः निनवेतल्या लोकांना काय म्हणतो आहे की तुम्ही पश्चाताप करा. निनवेचं उदाहरण तिथल्या लोकांना तो देत आहे. 6व्या वचनात पहा, योना 3:6, त्यांनी उपासाची घोषणा केली आणि मोठ्यापासून लहानापर्यंत ते गोंडताट नेचले. खूप मोठा संदेश दिला होता का? खूप दिवस दिला होता का? एकच संदेश. काय म्हणतो योना? अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. मग निनवे उद्ध्वस्त होईल. आणि त्या लोकांनी जेव्हा हे ऐकलं त्यावेळेला म्हटलंय की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी गोंडताट नेसलं, कारण त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होता की देवाचा क्रोध जर आपल्यावर आला तर आपण टिकू शकणार नाही. हालेलुया. राजाला कळतं, राजा सुद्धा शांत बसत नाही. तो सुद्धा राजाच नावून उठतो, आपला झगा अंगातून काढून ठेवतो, गोंडताट नेसून राखेवर बसतो. एवढंच नव्हे तर त्याने राजाच्या त्या प्रधानाला ठराव करून सांगितलं, निनवेत घोषणा करायला सांगितली. काय सांगितलं की फक्त मनुष्यांनीच नव्हे तर पशूंनी सुद्धा, गुरांनी सुद्धा, मेंढरांनी सुद्धा काही खायचं नाही. हालेलुया. काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, आणि सर्व मनुष्यांनी गोंडताट नेसावं आणि देवाला मोठ्याने काय करावे? हाक मारावी, आरोळी करावी. प्रत्येकाने कशासाठी आरोळी करावी? आपल्या कुमार्गापासून फिरण्यासाठी, आपल्या जाच जुलमापासून फिरण्यासाठी. न जाणो, तो म्हणतो, न जाणो आमचा कदाचित नाश होऊ नये म्हणून देव आमच्याकडे वळेल आणि तो अनुतापेल. हालेलुया. आज आपण विचार करू. त्यावेळेला म्हटलंय, काय म्हटलंय? कुमार्ग ना, जुलूम, दुष्टाई, पाप, व्यभिचार, या सगळ्या गोष्टी भयंकर वाढलेल्या होत्या. आज आहेत की नाहीत? त्याच्यापेक्षा मी म्हणेन जास्तच असतील. कोणीतरी योना बनून गेलं पाहिजे ना. हालेलुया. लोकांपर्यंत प्रभूची वचनं पोचत नाहीत का? जात नाहीत का? आपल्यातले बरेच लोक विश्वासणारे सांगत नाहीत का? योनाने सांगितलं, तिथल्या लोकांनी लगेच पश्चाताप केला. आज होतोय का पश्चाताप? एक प्रथा, एक परंपरा म्हणून त्या दिवशी जायचं आणि फक्त राख लावून घ्यायची, संपलं. मग 40 दिवस उपवास, आणि 41व्या दिवशी मी सांगायची गरज नाही, उपवास सुटतो ना. ही दुष्टाई, देवाच्या विरुद्ध या गोष्टी किती वर्ष चाललेल्या आहेत? मग राख फासली तर जातील का निघून? राख फासायची गरज नाही. प्रभू म्हणतो, तुम्हाला त्या निनवेतल्या लोकांनी जसा पश्चाताप केला तसं पश्चाताप करायची गरज आहे. आणि म्हणून मत्ती परत ये, मत्ती 12 और वचन 41 हम फिर से पढ़ेंगे. वचन 41, निनवे के लोग न्याय के दिन इस युग के लोगों के साथ उठकर उन्हें दोषी ठहराएंगे, क्योंकि उन्होंने योना का प्रचार सुनकर मन फिराया, और देखो यहाँ वह है जो योना से भी बड़ा है. हालेलुया.
विचार करो, हम सोचेंगे जिस तरह आज के समाज में जो जो बातें हैं, जो जो पाप बढ़ा है, बुराई बढ़ा है, दुष्टाई बढ़ गई है, सब बातें बढ़ गई है, व्यभिचार है, मूर्ति पूजा है, सब कुछ है। उनके पास परमेश्वर का वचन भी जाता है, कोई सुवार्तिक जाता है, बार बार प्रार्थना करता है, बार बार बताता है, लेकिन लोग सुनने को तैयार नहीं है। लेकिन यहाँ पर निनवे के लोगों का उदाहरण परमेश्वर प्रभु यीशु मसीह क्यों दे रहा है? क्योंकि उनको एक ही बार संदेश दिया गया और उन लोगों ने अपना पश्चाताप किया। हालेलुया! एक ही संदेश में उन्होंने अपना मन बदल लिया। एकाच संदेशामध्ये त्यांनी आपलं मन बदललं, त्यांनी पश्चाताप केला आणि म्हणून प्रभू येशू स्वतः इथे म्हणतोय की निनवेची माणसे न्यायकाळी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवतील. का दोषी ठरवतील? कारण त्यांनी ऐकलं पण ह्यांनी ऐकलं नाही. हालेलुया! त्यांनी पश्चाताप केला परंतु यांनी पश्चाताप केला नाही. यांनी फक्त चर्चमध्ये जाऊन तिथली राख लावली, बाकी पुढे काहीही केलं नाही. दोषी ठरवतील ते या लोकांना, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. कोण होता योना? प्रभू येशूपेक्षा मोठा होता का तो? मग योनापेक्षा कोणीतरी इथे मोठा आहे ना. हालेलुया! प्रभू स्वतःच म्हणतोय, आणि पहा योनापेक्षा मोठा असा कोणी येथे आहे. त्या निनवेच्या लोकांसाठी त्यावेळेला योना होता, पण आज जगातल्या प्रत्येकासाठी प्रभू येशू आहे. हालेलुया! दुनिया के हर एक लोगों के लिए आज प्रभु यीशु मसीह खुद खड़ा है. किस लिए? अपने हर एक बुरे काम का जो भी पश्चाताप करता है, शोक करता है, उसके पास आता है, उसको उस निनवे की तरह बचाने के लिए. उसका क्रोध तो आने वाला है, तो आएगा ही, लेकिन ये हमें क्या हुआ है? दिन दिए गए, कुछ दिन हमारे पास है, काही दिवस त्यानं आम्हाला दिलेले आहेत. ही एक चांगली संधी आहे आपण आपल्यासाठी म्हणू. तो आजचा दिवस असेल, उद्याचा मिळाला तर उद्याचा दिवस असेल. हालेलुया! परंतु गरज आहे की आम्ही आत्ताच या गोष्टींचा पश्चाताप करावा. तर राजाचा विचार बघा, राजाचे विचार किती छान आहेत. राजा काय म्हणतो की जर आपण आज शोक केला, पश्चाताप केला, गोंडताट नेसलं, राखेवर बसलो, तर देव कदाचित अनुतापेल आणि आपला होणारा नाश आपल्यापासून निघून जाईल. हालेलुया! किती लोकांना हे वचन, आज प्रभूचं वचन ऐकून, प्रभूचा समाचार संदेश ऐकून पश्चाताप होईल. प्रार्थना करा की यूट्यूबवरची वचनं त्या लोकांपर्यंत पोहोचू देत. हालेलुया! प्रभूकडे खरंच प्रार्थना करा की हा संदेश, ही वचनं, ह्या पश्चातापाच्या गोष्टी तुझ्या लोकांपर्यंत, तुझ्या निवडलेल्यांपर्यंत पोहोचू देत आणि निनवेप्रमाणे ते सुद्धा पश्चाताप करू देत. हे 40 दिवस फक्त एकमेकांना दाखवण्यासाठी उपवास करण्यापेक्षा प्रभूला पाहू द्या की आम्ही किती पश्चाताप करत आहोत. हालेलुया! मग मी त्यांच्यासाठीच बोलतोय असं नाही, मी आपल्यासाठी पण बोलतोय. हालेलुया! आमच्यामध्ये काही वाईट गोष्टी नाहीत का? आम्हाला पण उपवासाची गरज आहे की नाही? परवा खूप लोक होते त्यासाठी उपवास प्रार्थनेला, है ना. गुरुवारच्या उपवास प्रार्थनेला त्यासाठी खूप लोक जमली होती. भरपूर पश्चाताप, भरपूर शोक, भरपूर दुःख, है ना. हे आपल्यासाठी नाही, आपण आपलं समजूया नाही का. हे काय आपल्यासाठी, ते राख लावतात त्यांच्यासाठी आहे फक्त. त्यांनी 40 दिवस उपवास केला. हो, आपण तर फक्त 1 दिवसाची घोषणा केली होती. एवढंच कशाला, प्रभू भोजनाला सुद्धा काहींना वेळ नसतो, है ना. रविवारी प्रभू भोजन होतं, त्या दिवशी सुद्धा काहींना वेळ मिळत
आणखीन सांगू, गुड फ्रायडेला सुद्धा रजा मिळत नाही. म्हणजे आम्ही योनापेक्षाही मोठे आहोत. आम्ही ख्रिस्तापेक्षाही, आम्हाला पश्चातापाची गरज नाही. हो ना? हालेलुया. योनानं कोणतंही अद्भुत चिन्ह केलेलं नव्हतं. योनाने कोणताही चमत्कार करून दाखवलेला नव्हता. हालेलुया. तरीही निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला. निनवेतले लोक हे यहुदी लोक होते का? नाही, ते गैर यहुदी लोक होते. हालेलुया. म्हणून नाही का वचन म्हणतं एका ठिकाणी की त्याच्या लोकांकडे तो आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. हालेलुया. केवढं मोठं दुःख असेल प्रभूचं की मी माझ्या लोकांकडे जातो, मी माझ्या लोकांच्या दरवाजाशी उभा आहे, मी त्यांच्या दाराजवळ उभा राहून ठोकत आहे, पण माझ्यासाठी कोणीही दरवाजे उघडत नाही. कोणीतरी सुवार्ता घेऊन येतो, त्याच्यासाठी आम्ही दार उघडत नाही. आज आमचा दरवाजा मोबाईलसाठी उघडा आहे, आमचा दरवाजा फेसबुकसाठी उघडा आहे, इंस्टाग्रामसाठी उघडा आहे, नातेवाईकांसाठी उघडा आहे, मित्रांसाठी उघडा आहे, पार्टीसाठी उघडा आहे, सर्व गोष्टींसाठी उघडा आहे. पण येशू जो दाराशी उभा राहून ठोकत आहे, त्याच्यासाठी मात्र आम्ही दरवाजा उघडत. मग ते वचन सांगणाऱ्याला आम्ही काहीतरी बोलतो, नाही का? आम्ही म्हणजे आपल्या बाजूबाजूचे लोक. कोण प्रोटेस्टंट बोलतो, कोण आणि काय म्हणतो, मला माहिती आहे, तू मला शिकवू नको, मी कॅथलिकच आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे. संदेश ऐकण्याची तयारी नाही, दरवाजा उघडण्याची तयारी नाही. पूर्वीपेक्षा लोक आता जास्त कठीण झालेले आहेत. खरं तर त्यांनी 40 दिवस केला, आम्हाला आणखीन जास्त दिवस करायची गरज आहे. हालेलुया. परंतु असं होताना दिसत नाही. शॉर्टकट स्वीकारलेला आहे. जायचं आणि फक्त राख लावून घ्यायची, संपलं. ज्यादा टेन्शन नाही लेने का, है ना? निनवेच्या लोकांनी पश्चाताप करून काय केलं? परमेश्वराला प्रतिसाद दिला. पण प्रभू येशू जो आमच्यामध्ये आजही अद्भुत कार्य करत आहे, चिन्ह चमत्कार करत आहे, त्याच्या संदेशाकडे लोक आजही लक्ष देत नाहीत. लोकांचं लक्ष नाही आहे. खाणं पिणं मजा करणं हेच सगळं चाललेलं आहे प्रत्येक कार्यक्रमात. म्हणजेच खरं तर लोकांनी काय करायची गरज होती? पश्चाताप करायची, शोक करायची गरज होती. कारण सगळ्यांना माहिती आहे की प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. त्यांना 40 दिवस दिले होते. मी तर म्हणेन आपल्याला कदाचित तेवढे पण नसतील, कारण आपल्याला दिवस दिलेच नाही आहेत ना. तो आज पण येऊ शकतो किंवा तो 1 वर्षाने पण येऊ शकतो. मग आज आला तर म्हणजे जास्त पश्चातापाची गरज आमच्या पिढीला आहे, शोक करण्याची गरज आमच्या पिढीला आहे. परंतु जे त्याचे लोक, त्यांनी काय केलेलं आहे? आपलं अंतःकरण कठीण केलेलं आहे. मन बदलण्याला तयार नाहीत, परंपरा प्रथा सोडायला तयार नाहीत. अचानक प्रभू येईल. प्रेषितांची कृत्य 17:30. प्रेरितों के काम 17वां अध्याय वचन 30 पढ़ेंगे. पन्ना नंबर 191.
प्रेरितों के काम उसका 17वां अध्याय वचन 30। इसलिए परमेश्वर की अज्ञानता के समयों पर ध्यान नहीं दिया, पर अब हर जगह सब मनुष्य को मन फिरवून की आज्ञा देता है। काय लिहिलंय पहा, तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी काय करावा? राख फासावी म्हणजे काय करावा? पश्चाताप करावा. लेंट वेनसडे ना, नवीन काय ते इंग्लिशमध्ये म्हणतात, लेंट. मग हां, अच्छा. पण वचन काय म्हणतं? सर्व ठिकाणी सर्व मनुष्यांनी काय करावा? राख फासणं सोपं आहे, असं लावलं की काम संपलं. देवाला ते नको आहे. सर्व मनुष्यांनी सर्व ठिकाणी तो म्हणतो आता काय करावा? त्यांनी पश्चाताप करावा. योहान काय सांगत होता ओरडून? पश्चाताप करा, देवाचा मार्ग सरळ करा. बरोबर ना? येशू काय सांगत होता? प्रभू येशू पण तेच सांगत होता ना. इथे आता मगाशी वचन वाचलं, तो काय सांगतोय त्याच्यातून? निनवेच्या लोकांप्रमाणे गोंडताट नेसानी राखेवर बसा म्हणाला का तो? नाही, त्याला सुद्धा तेच सांगायचंय. बघा मत्ते 4:17. मत्ती की किताब वचन 17 4:17. पन्ना नंबर 5 मत्ती की किताब उसका 4 अध्याय वचन 17। उस समय से यीशु ने प्रचार करना और यह कहना आरंभ किया, मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आया है। तेव्हापासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. 40 दिवस उपवासाची उदाहरणं आपल्या बायबलमध्ये आहेत. मोशेने केला होता, बरोबर का? का केला त्याने उपवास? काय मिळालं त्याच्यातून त्याला? उस उपवास से मूसा ने जब 40 दिन का उपवास किया, उससे क्या हुआ? परमेश्वर ने उसे 10 आज्ञाएं दी. और क्या किया? परमेश्वर ने अपने लोगों को छुड़ाने के लिए मूसा को तैयार किया. हालेलुया. म्हणजे तयार जर करायचं असेल लोकांना सोडवण्यासाठी, तर त्या तयारीसाठी त्या सेवकाला उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसावं लागतं. प्रभू येशूने सुद्धा 40 दिवस उपवास केला. काय केलं त्याच्यानंतर त्याने? का करावा लागला त्याला? कारण त्याला सुद्धा तेच करायचं होतं, पापामध्ये अडकलेल्या लोकांना सोडवायचं होतं. त्या उपवासानंतरच प्रभूने पित्याच्या सेवा कार्याला सुरुवात केली. हालेलुया. आपण कधी करायचा? विचारून सोडून देतो तुमच्याकडे मी. येशू सुद्धा सांगतोय, तेव्हापासून तो उपदेश करू लागला आणि म्हणाला पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. पश्चाताप करा. योहान म्हणतो पश्चाताप करा. पौल सुद्धा सांगत होता. प्रेषितांची कृत्य पहा 26वा अध्याय वचन 20. प्रेषितांची कृत्य 26:20. पन्ना नंबर 203 प्रेरितों के काम उसका 26वां अध्याय वचन 20। परंतु पहले दमिश्क के
फिर यरूशलेम के और तब यहूदियों के सारे देश के रहने वाले को और अन्य जातियों को समझाता रहा कि मन फिराओ और परमेश्वर की ओर फिर कर मन फिराव की योग्य का काम करो. काय म्हटलंय? पहिल्याने दिमिश्कातल्या लोकांना व यरुशलेमेत व सबंध यहुदा देशात आणि राष्ट्राच्या लोकांनाही मी गाजवून सांगितले, पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी कामे करीत देवाकडे फिरा. हालेलुया. पौलाने पण सांगितलं नाही राग फासा म्हणून, तो सुद्धा हेच सांगतोय, पश्चाताप करा आणि काय करा? पश्चातापास योग्य अशी कामे करून देवाकडे. मूर्तिपूजा आहे का? दारूबाजी आहे का? भांडण तंटा व्यभिचार चालू आहे का? देवाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा. हालेलुया. विश्वासणाऱ्यांमध्ये पण भांडणं असतात, हो, फुगे असतात, राग असतो. म्हणून म्हटलं त्यांच्यासाठीच नाही, त्यांना कदाचित कमी माहिती असेल, आम्हाला जास्त माहिती आहे. मग जास्त पश्चातापाची गरज कोणाला आहे? जास्त उपवासाची गरज कोणाला आहे? हालेलुया. बरोबर ना? आणि देवाचं वचन आम्हाला म्हणतं की आता पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी कामे करीत देवाकडे फिरा. 2 उदाहरणं आपण पाहूया. बायबलमध्ये छान 2 उदाहरणं आहेत. एक आहाब राजाचं उदाहरण आहे आणि दुसरं मनश्शे राजाचं उदाहरण आहे. आहाब राजा हा इस्रायलाचा 7वा राजा होता आणि त्याने सिदोनाच्या राजाची मुलगी, काय नाव तिचं? इजबेल. काय नाव होतं तिचं? तिच्याबरोबर काय केलं होतं? लग्न केलं होतं. आणि मग तिच्या सांगण्यावरून, सगळं वाचायला आपल्याला खूप वेळ जाईल, तिच्या सांगण्यावरून आहाबानं काय केलं? मूर्तिपूजा आणि जे जे वाईट कर्मकांड, सगळ्या वाईट गोष्टी आपल्या राज्यामध्ये त्याने करायला लावल्या, लोकांमध्ये पसरवल्या. इजबेल जी होती ती कोणती? बाल देवताची ती उपासक होती आणि त्याचीच उपासना सगळीकडे पसरवायला तिने लावली. इस्रायली लोक हे एकाच देवाची भक्ती करणारे, नाही का, यहोवाला मानणारे, परमेश्वराला मानणारे, परंतु हळूहळू ते सुद्धा काय झाले? आपल्या देवापासून दूर होऊ लागले. इजबेल आणि आहाब राजाने त्याच्यामध्ये आणखीन भर घातली. थोडंसं आपण वचन वाचूया. 1 राजे 16वा अध्याय वचन 30 पहा. 1 राजे 16वा अध्याय वचन 30. पन्ना नंबर 435, 1 राजा उसका 16वां अध्याय वचन 30. और ओमरी के पुत्र अहाब ने उस सबसे अधिक जो उससे पहले थे वह कर्म किए जो यहोवा की दृष्टी में बुरे थे. काय लिहिलंय पहा. आणि यहोवाच्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते ओमरीचा मुलगा अहाब आपल्या पूर्वी जे होते त्या सर्वांपेक्षा अधिक करत होता. परमेश्वर की दृष्टी में जो बुरा, वो सबसे ज्यादा वो कर रहा था. उसके पूर्वज जो थे उनसे भी ज्यादा वो कर रहा था.
आणि ही दुष्टाई देवाला पावली. देव प्रत्येकाला संधी देतो. तो कितीही वाईट असला ना मनुष्य तरी देव त्याला संधी देतो. देव त्याला टाकत नाही. हालेलुया. 21व्या अध्यायामध्ये पहा 25 आणि 26 वचन, त्यातलंच 21वा अध्याय. पन्ना नंबर 443, पहला राजाओं उसका 21वां अध्याय वचन 25 और 26। सचमुच अहाब के तुल्य और कोई न था जिसने अपनी पत्नी इज़बेल के उकसाने पर वह काम करने को जो 21वा यहोवा अध्याय वचन 25 आणि 26. बरोबर आहे. वचन 25, सचमुच अहाब के तुल्य और कोई न था जिसने अपने पत्नी इज़बेल के उकसाने पर वह काम करने को जो यहोवा की दृष्टि में बुरा है अपने को बेच डाला था। वह तो उन अमोरियों के समान जिनको यहोवा ने इज़राइलों के सामने से देश से निकाला था बहुत ही घिनौने काम करता था, अर्थात मूर्तों की उपासना करने लगा था। काय लिहिलंय पहा, तर परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करायला ज्याने आपणाला विकले त्या अहाबासारखा कोणी नव्हता. त्याला त्याची बायको इजबेल काय करत असे, प्रेरित करत असे. नवऱ्याला ती काय करायला, वाईट करायला, मूर्तीपूजा करायला. बघा पुढे 26व्या वचनात, आणि त्याने मूर्तीला अनुसरून फार ओंगळवाणे कृत्य केले, अतिशय घाणेरडी कामं केली. कशाला अनुसरून, मूर्तीला अनुसरून. आज मूर्तीपूजेचं पेव सुटलंय की नाही, होते की नाही, वाढलंय की कमी झालंय. नवऱ्याला थोडी सुवार्ता समजली, प्रार्थनेला यायला लागला तर बायको अडवते. इजबेलीचा आत्मा देवाकडे जाऊन देत, सुवार्ता ऐकून देत. आणि दोघांविषयी ते काय लिहिलंय, त्याने मूर्तीला अनुसरून फार ओंगळवाणे कृत्य केले, जे अमोरी लोक परमेश्वराने इस्रायलाच्या संतानांपुढून घालवले त्यांच्या सर्व दुष्टाईप्रमाणे त्याने केले. सर्व काय शिल्लक ठेवलं नाही. जितकं वाईट करायचं होतं तितकं त्यानं केलं. देवाने डायरेक्ट त्याच्यावर क्रोध आणायला पाहिजे होतं की नाही, पण तसं नाही केलं. मी म्हणालो ना, परमेश्वर सगळ्यांना संधी देतो. हालेलुया. आपल्याला पण दिली. आपण संधीचं सोनं केलं की दगड केलं, आपण स्वतःला विचारूया. हालेलुया. पाहू पुढे पुढे पाहू. पहिलं इथे एवढं पूर्ण करूया. काय लिहिलेलं आहे पहा, अशा वेळी देवानं अहाबाकडे सुद्धा त्याचा संदेष्टा पाठवला, त्याचा सेवक पाठवला, भविष्यवादी पाठवला. काय नाव होतं त्याचं, एलिया. एलियाला पाठवलं. एलियानं निरोप दिला. एलियानं सांगितलं. काय सांगितलं पहा, पहिला राजे 21 ते 24 वचन आपण वाचू. त्याच्यावरती एलिया काय सांगतोय अहाब राजाला. वचन 21 से 24 तक, मैं तुझ पर ऐसी विपत्ति डालूंगा कि तुझे पूरी रीति से मिटा डालूंगा और अहाब के घर के एक एक लड़के को और क्या बधुओं क्या स्वाधीन इज़राइल में हर एक रहने वाले को भी नष्ट कर डालूंगा। और मैं तेरा घराना नबात के पुत्र यारोबाम और अहिया के पुत्र बाशा का सा कर दूंगा, इसलिए कि तूने मुझे क्रोधित किया है और इज़राइल से पाप करवाया है। और इज़बेल के विषय में यहोवा यह कहता है, इज़राइल के किले के पास कुत्ते इज़बेल को खा डालेंगे। अहाब का जो कोई नगर में मर जाएगा उसको कुत्ते खा लेंगे, और कोई मैदान में मर जाएगा उसको आकाश के पक्षी खा जाएंगे। किती भयंकर आहे पहा.
काय निरोप आहे? एलिया घेऊन गेलाय. पहा, मी तुझ्यावर वाईट आणतो व तुला अगदी झाडून काढीन, आणि आहाबाच्या संतानातला प्रत्येक पुरुष, मग तो इस्रायलात कोंडलेला असो किंवा मोकळा सोडलेला असो, त्याला मी छेदून टाकेन. आणि ज्या चिडवणुकीने तू मला चिडवले व इस्रायलास पाप करायला लावले, त्यामुळे मी तुझे घराणे नबाटाचा मुलगा यराबाम याच्या घराण्यासारखे व अहियाचा मुलगा बाशा याच्या घराण्यासारखे करीन. आणि इजबेलाविषयी यहोवा बोलला, तो म्हणाला, कुत्री इजबेलीला इज्रेलाच्या गावकुसाजवळ खातील. आहाबाच्या जो नगरात मरेल त्याला कुत्री खातील, आणि जो शेतात मरेल त्याला आकाशातली पाखरे खातील. सावध केलं देवानं आपल्या सेवकाच्या द्वारे. आहाबाने इजबेलीला काय केलं? इशारा दिला, ताकीद दिली, वचन पाठवलं. हालेलुया. एलिया घाबरला. आहाब राजा होता ना, खूप वाईट होता, दुष्ट होता. त्याच्याकडे वचन घेऊन जाऊ कसं? त्याने मलाच मारलं तर, त्यानं मलाच ठार केलं तर. आज आपल्या मनात असेच प्रश्न येतात की नाही? त्याच्याकडे जाऊ कसं? देवाचं वचन सांगू कसं? तो ऐकेल की नाही? परंतु देव म्हणतो जा तर गेलंच पाहिजे. हालेलुया. त्याला सावध केलंच पाहिजे. नाहीतर वचन म्हणतं की त्याचा रक्ताचा हिशोब मी तुझ्याकडे मागेन. एलियानं देवाचं काम केलं. तो आहाबाकडे गेला, देवाचं वचन, देवाचा संदेश त्याला सांगितला. ऐकल्यानंतर आहाबामध्ये काय बदल झाला माहिती आहे तुम्हाला? 27 वचन. वचन 27। एलिया के ये वचन सुनकर आहाब ने अपने वस्त्र फाड़े और अपनी देह पर टाट लपेटकर उपवास करने और टाट ओढ़े पड़ा रहने लगा और दबे पांव चलने लगा. काय लिहिलंय पहा. आणि असे झाले की आहाबाने शब्द ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून अंगावर तरड घेऊन उपवास केला, आणि तो तरड पांघरून निजला व हळू चालला. म्हणजे त्यांनी पश्चाताप केला. हॅलो, अभ्यास कमी आहे ते म्हणतील हो. पुढचं जर वाचलं तर मी म्हणाल नाही. हॅलो, आहाब आला. जिस समय आहाब को ये बातें समझ में आई, तब उसने क्या किया? वो शब्द सुनने के बाद उसने अपने वस्त्र फाड़ दिए. ऊपर ही ऊपर हमको लगता है कि कितना बड़ा पश्चाताप उसने किया है. वरवर वाचलं तर आपल्याला लक्षात येतं, अरे बापरे, किती चांगला मनुष्य की देवाचा शब्द ऐकून त्याने केवढा मोठा पश्चाताप केला. पण हा खरा पश्चाताप नव्हता, तो होता पस्तावा. काय होता? मी असं का म्हणतो? कारण त्यांनी बालाची उपासना बंद केली नाही, त्यांनी मूर्तीपूजा बंद केली नाही, त्यांनी कोणतंही वाईट काम बंद केलं नाही. उलट काय केलं? पुढे जर तुम्ही वाचलं तर खूप मजा आहे. युद्धासाठी ते 3 राजे एकत्र येतात. युद्धाच्या अगोदर ते विचारायला सांगतात, आपण एलियाला विचारायला जाऊया. हा काय म्हणतो? नको, त्याच्याकडे नाही जायचं, तो माझ्याविषयी नेहमी वाईटच बोलतो. काय म्हणतो? तो माझ्याविषयी नेहमी. आता वाईटाविषयी वाईट नाही तर काय बोलणार हो? हालेलुया. काही देवाच्या सेवकांविषयी पण लोकांनी असंच गणित केलेलं. असं तो ना नेहमी असे वाईटच बोलतो, त्याच्याकडे नाही जायचं, दुसऱ्याकडे जाऊया. आपण चांगलं करू तर चांगलं बोललं जाईल, आपण वाईट करू तर वाईटच बोललं जाईल. एलियाला तो काय म्हणून नाही, तिकडे नाही. मग दुसऱ्या संदेष्टाकडे गेले, मिखायाकडे गेला. कोणाकडे गेला माहित आहे? मिखायाकडे गेला. त्याने पण त्याला वाईटच संदेश दिला.
देवाचा सेवक मग तो कोणीही असो, जो सेवक परमेश्वराचं भय धरतो तो तुमच्याकडे बघून संदेश देत नाही, तो त्याच्याकडे बघून संदेश देतो. हालेलुया. प्रभु का दास अपने मन से कोई भी बात नहीं कहता, वो वहां से आने वाली बात हमसे हमारे पास पहुंचाता है. मिखाया ने भी वही कहा, वही बातें सुना दी. तो उसने क्या किया पता है? अहाब राजा ने मिखाया को जेल में डाल दिया. त्यानं काय केलं? त्या मिखाया संदेष्टाला सुद्धा तुरुंगात टाकलं. आणि म्हणजे सांगा, त्याला संदेष्टाला तुरुंगात टाकलं म्हणजे त्यांनी पश्चाताप केला होता? केला असता तर असं त्यांनी केलं असतं का? आपल्याकडे बघा, आपल्या मंडळीत सुद्धा अशा गोष्टी घडतात बघा. वचन इथून एकच घेतलं जातं, कोणीतरी पश्चाताप करतं, कोणीतरी मंडळी सोडून जातं. आहे ना? त्यावेळेचं आणि आजच्या वेळेत काही जास्त फरक नाही आहे. कोणीतरी संदेश ऐकून काय करतं? रडतं, पश्चाताप करतं, नम्र होतं. पण कोणीतरी काय होतो? फुकतो, रागावतो, मंडळी सोडायचे विचार करतो. तुरुंगात टाकणं शक्य नाही ना, नाही तर त्याने ते पण केलं असतं. सेवकाला तुरुंगात टाकणं शक्य नाही होत ना, तेवढं नाही जमत. आमच्या दोकानवर जास्त केसेस चालल्या असत्या. हॅलो. त्याने पश्चाताप केला, त्यांनीच आपली कामं सोडली. तो जसा होता तसाच होता. फक्त काय केलं? रडण्याचं नाटक केलं. पश्चाताप करतोय असं लोकांना दाखवलं, सेवकाला दाखवलं. वागण्यात, बोलण्यात, कृतीत काहीच फरक पडला. म्हणून मी म्हटलं हा पश्चाताप नाही, हा काय आहे? पस्तावा आहे. हॅलो. आम्ही माणसाला खुश करायला येत नाही. आमचा देव हा अंतःकरण पारखणारा देव आहे. हालेलुया. त्याच्यासमोर कोणतीही शोबाजी चालत नाही. आबाने वाचला पण 27व्या वचनात, रडला, आक्रोश केला, उपडी पडला, काय काय केलं, पण आपली वाईट कामं काय त्यांनी सोडली नाहीत. मूर्तीपूजा सोडली नाही, वाईट गोष्टी सोडल्या नाही, वाईट बोलणं सोडलं नाही. हालेलुया. आपल्याकडे आहेत का अशी काही वाईट गोष्टी? जरा विचार करा. पटकन रागावणं, पटकन भांडण करणं, आहे ना? वचन चालू असताना मोबाईलकडे बघणं. प्रभूचं वचन नाही, मोबाईल देव झालेलं आहे. मागे काही लोक करत असतात, मला त्या दिवशी कळलं. मध्येच मेसेज कुठला येतोय का, मध्येच फोन कोणाचा येतोय का, म्हणजे इथे कोण हजर आहे जाणीव होऊ द्या. जराशी जाणीव करून देतो मी. हे ठिकाण देवानं निवडलेलं ठिकाण, बरोबर? इथे तो हजर आहे. इथे येणारा प्रत्येक शब्द कोणाकडून येतो? माझ्याकडून की त्याच्याकडून? त्याच्या मुखातून निघालेल्या वचनाने आम्ही जगू ना, बरोबर ना? मग ते वचन जर इतकं महत्त्वाचं आहे की मोबाईल महत्त्वाचा आहे, काय महत्त्वाचं आहे?
आणि मग हे सांगितल्यानंतर काय येतो लगेच? फुगा येतो ना. काही काही पूर्वी आता मला तेवढं काही लक्षात आलं नाही, काही वर्षापूर्वीच्या गोष्टी. प्रभुभोजनाच्या वेळेला लोक काय करायचे माहीत आहे? जाऊ दे, मी यावेळेला प्रभुभोजन घेत, मी नंतर घेईन. काय? मी नंतर घेईन. का? वचन आहे ना, अयोग्य प्रकारे घेतल्यास ते तुला हानिकारक होईल. म्हणून ते काय ठरवायचे स्वतःच्या बुद्धीने? मी आता नाही, मी नंतर पुढच्या वेळेला घेईन. बरोबर आहे ना? हॅलो, बरोबर की नाही? बरोबर ना? आणि ते घ्यायच्या अगोदरच प्रभू आला तर तुम्ही एक लक्षात घ्या, जे काही करायचंय ते आत्ताच. हालेलुया. तुम्ही का घेत नाही आहेत? आत्ता का घेत नाही आहेत? कारण आता तुम्ही कोणाला क्षमा करत नाही आहात, किंवा कोणाकडे तरी क्षमा मागण्याची तुमची इच्छा नाही आहे. आता तुम्हाला पाप कबूल करायचं नाही आहे, आता तुम्हाला पाप सोडायचं नाही आहे, आता तुम्हाला वाईट गोष्टी टाकायच्या नाही आहेत, म्हणून तुम्ही आजचं मनन पुढे ढकलताय. परंतु प्रभू जर दाराशी उभा आहे, तो म्हणतो माझं मांस आणि माझं रक्त खा, तर मला सगळ्यात प्रथम काय केलं पाहिजे? मला सगळ्यात प्रथम पश्चाताप केला पाहिजे, आणि मग ते मला घेतलं पाहिजे. बरोबर की नाही? पण मी काय ठरवतो? म्हणजे प्रभूचं वचन, प्रभूचं रक्त, प्रभूचं मांस याला मी लाथ मारतो, बाजूला ठेवतो, आणि मी माझ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो. हालेलुया. आहाबानं तेच केलं, आणि मग त्याच्या बाबतीत जे व्हायचं ते झालं. परमेश्वर बोललेलं वचन खोटं ठरवत नाही. संधी दिली होती त्याला देवानं, परंतु त्यानं पश्चाताप केला नाही, पस्तावा केला. मग काय झालं पहा, 22वा अध्याय वचन 37. वचन 37। जब राजा मर गया तब शोमरोन को पहुंचाया गया और शोमरोन ने उस मिट्टी दी गई। 38। और यहोवा के वचन के अनुसार जब उसका रथ शोमरोन के पोखरे में धोया गया तब कुत्तों ने उसको लहू चाट लिया और वेश्याएं यही स्नान करती थी। काय लिहिले पहा, राजा तर मेला आणि त्यांनी त्याला शोमरोनास नेले आणि शोमरोनात राजाला पुरले. मग शोमरोनाच्या तळ्यावर त्यांनी रथ धुतला व त्याचे सामान धुतले, तेव्हा कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले. देव बोलला होता, देव बोलला होता. पश्चाताप केला असता तर असं झालं असतं. म्हणून मी म्हटलं त्याने पश्चाताप केला नाही, त्याने फक्त ढोंग, शोबाजी, नाटक केलं. देवासमोर नाटक चालत नाही. हालेलुया. देवाला पस्तावा नको, पश्चाताप पाहिजे. पश्चाताप म्हणजे काय? केलेल्या चुकीबद्दल वाईट वाटणं, किंवा मी चुकलो असतं नुसतं पुरेसं नाही, तो आहे पस्तावा. चूक झाली, वाईट वाटलं, सोडून नाही, पस्तावा. पश्चाताप आणि पस्ताव्यामध्ये फरक. पश्चाताप म्हणजे चूक कळली आणि ती मी कायमची सोडून दिली, ती चूक माझ्याकडून परत घडत, त्याला पश्चाताप म्हणतात. हालेलुया. आता पश्चातापाचं एक सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे, मनश्शे राजाचं. पाहूया दुसरा इतिहास 33वा अध्याय वचन 1 ते 9.
आपल्याला राख फासायची गरज नाही आहे. आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. पन्ना नंबर 507. दुसरा इतिहास 33वा अध्याय वचन 1 ते 9. दूसरा इतिहास 33वां अध्याय वचन 1 से 9 तक. जब मनुष्य राज्य करने लगा मनुष्य तब वह 12 वर्ष का था और यरूशलेम में 55 वर्ष तक राज्य करता रहा. उसने वह किया जो यहोवा की दृष्टि में बुरा था, उसने भी वही किया, अर्थात उन जातियों के घिनौने कामों के अनुसार जिनको यहोवा ने इज़राइलों के सामने देश से निकाल दिया था. उसने उन ऊंचे स्थानों को जिन्हें उसके पिता यज्जक्याह ने तोड़ दिया था फिर भी बनाया और बाल नामक देवताओं के लिए वेदियों और अशेरा नामक मूर्ति बनाई और आकाश के सारे गणों को दंडवत करता और उनकी उपासना करता रहा. उसने यहोवा के उस भवन में वेदियाँ बनाई जिनके विषय यहोवा ने कहा था, यरूशलेम में मेरा नाम सदा बना रहेगा. वरन यहोवा के भवन के दोनों आंगनों में भी उसने आकाश के सारे गणों के लिए वेदियाँ बनाई. फिर उसने हिम्मोम के बेटे की तराई में अपने बेटों को होम करके चढ़ाया और शुभ अशुभ मुहूर्तों को मानता और टोना और तंत्र मंत्र करता और ओझों और भूत सिद्धि वालियों के संबंध में रखता था. वरन उसने ऐसे बहुत से काम किए जो यहोवा की दृष्टि में बुरे हैं और जिनके वह अप्रसन्न होता. उसने अपनी खुदवाई मूर्ति परमेश्वर के उस भवन में स्थापन की जिसके विषय परमेश्वर ने दाऊद और उसके पुत्र सोलोमोन से कहा था, इस भवन में और यरूशलेम में जिसको मैंने इज़राइल के सब गोत्रों में चुन लिया गया, मैं अपना नाम सर्वदा रखूँगा. और मैंने ऐसा न करूँगा कि वे जो देश में तुम्हारे पुरखों को दिया था उसमें ने इज़राइल के फिर मारा फिरा. इतना अवश्य हो कि वे मेरी सब आज्ञाओं को अर्थात मूसा की दी हुई सर्व व्यवस्था और विधियों को नियमों का पालन करने की चौकसी करें. मनुष्य ने यहूदा और यरूशलेम के निवासियों को यहाँ तक भटका दिया कि उन्होंने उन जातियों से भी बढ़कर बुराई की जिन्हें यहोवा ने इज़राइल के सामने से विनाश कर दिया था. काय लिहिलंय पहा. मनुष्य राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता आणि त्याने यरूशलेमेत 55 वर्ष राज्य केले. आणि जी राष्ट्रे यहोवाने इस्रायलाच्या संतानांपुढून घालवली होती त्यांच्या ओंगळ कर्माप्रमाणे यहोवाच्या म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते तो करीत असे. कारण जी उंच स्थाने त्याचा बाप हिजकिया याने मोडून टाकली होती ती त्यांनी पुन्हा बांधली आणि त्याने बालमूर्तीसाठी वेद्या उभारल्या व आशेऱ्या देवीची झाडे केली व आकाशाच्या सर्व सैन्याला भजून त्यांची सेवा केली. आमच्यासाठी आज्ञा नाही का मोशेद्वारे? त्याला पण होती ना, एकाच देवाला भज आणि मूर्तिपूजा. त्यांना नव्हती ही आज्ञा? आता नाही आहे ही आज्ञा. असंच चाललं आहे ना, एकाच देवाला सोडून संतांच्या, मातेच्या, आणखीन कुठल्या कुठल्या देवांच्या मूर्त्या आलेल्या आहेत, मंदिरं तयार झालेली आहेत. बरोबर का? मनुष्याने तेच केलं होतं. काय लिहिले पुढे 5व्या वचनामध्ये पहा. आणि परमेश्वराच्या घराच्या दोन्ही अंगणात त्याने आकाशाच्या सर्व सैन्यांसाठी वेद्या बांधल्या आणि हिन्नोमाच्या मुलाच्या खोऱ्यात त्याने आपली लेकरे व अग्नीत होम करून अर्पली. मुलांना सुद्धा अग्नीमध्ये जाळलं. आणि तो शकून मूर्त मानित असे व जादूगारी व चेटकी करीत असे आणि भूतसंचारी व दैवज्ञ यांच्याशी वहिवाट ठेवीत असे. परमेश्वराला चिडवायला त्याच्या दृष्टीने जे वाईट ते तो फार करीत असे आणि त्याने केलेल्या कोरीव मूर्तीची प्रतिमा त्याने देवाच्या घरामध्ये ठेवली. त्याविषयी तर देवाने दावीद व त्याचा मुलगा शलोमोन यांना म्हटले होते की या घरात व मी इस्रायलाच्या सर्व वंशातून निवडून घेतलेल्या यरूशलेमेत मी आपले नाव सर्व काळ ठेवीन. आणि जी भूमी मी तुमच्या पूर्वजास नेमून दिली तिच्यावरून मी इस्रायलाच्या पाय आणखी काढून घेणार
नाही, मात्र जे मी त्यांना आज्ञापिले म्हणजे जे सर्व नियमशास्त्र व नियम व न्याय मोशेने दिले त्या सर्वांप्रमाणे करायला त्यांनी जपावे, परंतु त्यांनी जपलं नाही. आहाब पण तसाच करत होता, मनश्शे पण तसाच करणार आहे. आहाबाकडे पण देवाचा निरोप आला, मनश्शेकडे पण देवाचा निरोप आला. मी म्हटलं ना, आपण कितीही वाईट असू दे, देवाचा निरोप आपल्याकडे येणारच, तो आपल्याला संधी देणारच. हालेलुया. मग नंतर काय झालं पहा, 10 ते 13 आपण वाचूया. वचन 10 से 13 तक. यहोवा ने मनश्शे और उसकी प्रजा से बातें की, परंतु उन्होंने कुछ ध्यान नहीं दिया. तब यहोवा ने उस पर अश्शूर के सेनापतियों से चढ़ाई कराई और ये मनुष्य को निकाल डालकर और पीतल की बेड़ियों से जकड़कर उसे बेबीलोन ले गए. तब संकट में पकड़कर वह अपने परमेश्वर यहोवा को मानने लगा और अपने पूर्वजों के परमेश्वर के सामने बहुत दिन हुआ और उससे प्रार्थना की. तब उसने प्रसन्न होकर उसकी विनंती सुनी और उसको यरूशलेम में पहुंचकर उसका राज्य लौटा दिया. तब मनुष्य को निश्चय हो गया कि यहोवा ही परमेश्वर है. काय लिहिलंय पहा 11व्या वचनामध्ये, त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळे परमेश्वराने अशुराच्या राजाच्या सैन्यांचे सरदार आणले आणि त्यांनी मनश्शेला आकड्यांनी धरले व बेड्या घालून बाबेल्यास नेले. पकडलं, कैद केलं. आणि मग 12व्या वचनामध्ये, तो दुःखात होता तेव्हा त्याने परमेश्वर आपला देव याला विनंती केली आणि तो आपल्या पूर्वजांच्या देवापुढे फार नम्र झाला आणि त्याने प्रार्थना केली. मग त्याने त्याची विनंती मान्य करून त्याची काकुळत ऐकली व त्याला यरूशलेमेस त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा यहोवा हाच देव आहे असे मनश्शेने ओळखले. मनश्शेने पश्चाताप केला म्हणून देवानं त्याची प्रार्थना ऐकली. काय पश्चाताप केला 15 आणि 16 वचनात पाहायला मिळतं पहा. वचन 15 से 16. फिर उसने पराये देवताओं को और यहोवा के भवन की मूर्ति को और जितनी वेदियाँ उसने यहोवा के भवन के पर्वत पर और यरूशलेम में बनवाई थी उन सब को दूर करके नगर से बाहर फिकवा दिया. तब उसने यहोवा की वेदी का मरम्मत की और उस पर मेल बलि और धन्यवाद बलि चढ़ाने लगा और यहूदा को इज़राइल के परमेश्वर यहोवा की उपासना करने की आज्ञा दी. आमेन. हालेलुया. काय केलं पहा, त्याने परमेश्वराच्या घरातून परके देव व मूर्ती काढली आणि परमेश्वराच्या घराच्या डोंगरावर व यरूशलेमेत ज्या सर्व वेद्या त्याने बांधल्या होत्या त्याही काढून त्याने नगराच्या बाहेर फेकून दिल्या. पश्चाताप. हालेलुया. हा आहे खरा पश्चाताप. चूक कळली, दुरुस्त केली. आहाबाला चूक कळली, दुरुस्त केली नाही. आपल्या चुका त्यांनी तशाच ठेवल्या, आपलं वागणं तसंच राहिलं. बदल काही झाला, इथे मनश्शेमध्ये बदल झालाय. त्याने जे जे वाईट केलं होतं ते परत त्यांनी चांगलं करायला सुरुवात केली. हालेलुया. आणि म्हणून देवानं त्याची प्रार्थना ऐकली आणि जे त्याच्यापासून घेतलं होतं ते देवाने त्याला परत केलं. हालेलुया. आज आपल्या समाजामध्ये अशी स्थिती नाही आहे का प्रियांनो? आणि परमेश्वराचं वचन म्हणतं जर त्यांनी पश्चाताप केला तर देव सर्व काही द्यायला आजही समर्थ आहे. हालेलुया. काय शिकतो यातून आपण? मनश्शे परमेश्वरासमोर फक्त नम्र झाला नाही तर त्याने आणखीन बरंच काही केलं. काय केलं? प्रार्थना केली, दयेची भीक मागितली, चुकीचा मार्ग त्यांनी सोडून दिला आणि केलेल्या चुका सुधारण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. पुन्हा परमेश्वराकडे त्याने उपासना सुरू केली. हालेलुया. आणि स्वतःच नव्हे तर इतरांनाही प्रभूची देवाची सेवा करण्याची आज्ञा पण दिली. हालेलुया. हा खरा पश्चाताप.
आहाबानं पस्तावा केला आणि मनश्शेनं पश्चाताप केला. या पश्चातापांचा काळ चालू आहे ना का 40 दिवस. लोक काय करतील 41व्या दिवशी? रागबीग गेली, पुन्हा आपल्या 40 दिवसाचा ठेवलेला स्टॉक सगळा बाहेर काढणार. म्हणजे देवाला चिडवण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. खरा पश्चाताप असेल तर ते खरोखर हा स्टॉक घेऊन बसतील का सांगा मला. करेल त्या गोष्टी कोणी परत कोई नाही करेगा. म्हणजे हे 40 दिवस काय त्यांच्यासाठी शोचे असतील. मला वाटतं कदाचित आपल्या लोकांसाठी पण असतील. तर हॅलो, तिकडे हे वचन नाहीये पण इथे वचन आलंय. हालेलुया. आपण 40 दिवसाची वाट बघायची गरज नाही. आपल्याला आजचा दिवस पुरे आहे. बरोबर का? आठवा ना जरा काय काय केलंय ते. देवानं संधी देतो, संधीवर संधी देतो बिचारा. तो खूप दयाळू आहे, खूप क्षमाशील आहे, खूप प्रेमळ आहे. पण त्याचा इतका अंत पण पाहू नका की एक दिवस क्रोध येईल. हालेलुया. काय माहित आहे, मला यहूदाचं उदाहरण राहून राहून सारखं ते आठवतं. काय म्हणतो प्रभू त्याला माहित आहे? हा मनुष्य जन्माला आला नसता तर. हे साधं वाक्य आहे का काय? का तो असं म्हणतोय त्याच्याविषयी? प्रभूने त्याला निवडलं, प्रभू बरोबर तो राहिला, प्रभूचे सगळे चिन्ह चमत्कार बघत होता, जवळून प्रभूची शिकवण त्याला मिळत होती. इतर शिष्यांना जे शिकवलं ते सर्व त्याला शिकायला मिळालं. पण मोहाचा एक प्रसंग, थोड्याशा पैशासाठी त्यानं काय केलं? ही सगळी शिकवण खड्ड्यात घातली. सत्य माहीत होतं, ज्ञान होतं, वचन होतं, सगळ्या गोष्टी होत्या. स्वतः प्रभूच्या सहवासात वाढला होता, चालत होता, आणि तरीही त्यांनी जे करायला नको ते केलं. म्हणून प्रभू म्हणतो हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. मला भीती वाटते आपल्या विश्वासणाऱ्यांपैकी प्रभू असं जर कोणाला म्हणाला तर. कारण आम्हाला पण तेच सगळं मिळालंय जे यहूदाला मिळालं, तेच सर्व मिळत आहे जे पेत्राला मिळालं, तेच सगळं मिळत आहे जे पौलाला मिळालं. हालेलुया. आणि मग तरीही आमचे मार्ग बदलत नसतील तर प्रभू बोलणार नाही. तरी जर आमच्यामध्ये पश्चातापाचा कणही दिसत नसेल, बदल दिसत नसेल, तर परमेश्वर आम्हाला सोडेल? प्रभूच्या गुड फ्रायडे पर्यंत आठवणीसाठी करा. हालेलुया. प्रभू म्हणणार नाही तुला हे सत्य समजलं नसतं बरं होतं, कदाचित तुझ्या अज्ञानाच्या गोष्टींकडे मी कानाडोळा केला असता, पण समजून सुद्धा तू त्याच गोष्टी करत आहेस ज्या मला आवडत नाहीत. म्हणून मी म्हटलं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त गरज आहे. कारण त्यांच्यापेक्षा आपण प्रभूला जास्त जाणतो, त्यांच्यापेक्षा प्रभूची वचनं आपल्याला जास्त ठाऊक आहेत. छोटीशी गोष्ट असेल, मोठी असेल, माहीत नाही. हालेलुया.
गरज आहे पश्चातापाची. बघा ना, एखाद्याने दोष दाखवला ना, वचनाचा दोष आला ना समोर, की त्याने हजारो वर्ष नाही म्हणता येणार, कित्येक वर्ष केलेल्या चांगल्या गोष्टी आपण लगेच त्याच्याविषयीच्या विसरून जातो. एक गोष्ट डागावलेली, एक गोष्ट ती लगेच आपल्या डोक्यात बसते. पण त्या माणसाने कित्येक चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, कित्येक गोष्टीसाठी आपल्यासाठी श्रम घेतलेले असतात, आपण ते क्षणात विसरून जातो. पश्चाताप करा म्हणजे सोपं जाईल. कपाळाला नुसती राख फासली म्हणजे पश्चाताप झाला असं नाही. असतील मूर्तीपूजा, दारूपचा, व्यभिचार आहे, भांडणं आहेत, सर्वांनी पाप केलंय. वचन काय म्हणतंय? बोला ना. म्हणजे पश्चाताप सर्वांनी केला पाहिजे, बरोबर ना? चुका सगळ्यांकडून होतात, म्हणजे पश्चाताप सगळ्यांनी केल्या पाहिजे. हालेलुया. शॉर्टकट चालणार, पण जर असेही काही लोक आहेत, मी काय केलंय, मी कुठलं पाप केलंय, असं पण म्हणणारे काही लोक आहेत, हो ना? मग पहिला योहान, शेवट वचन वाचू. पहिला योहान 1 अध्याय वचन 8 पहा. पहिला योहान 1 अध्याय वचन 8. पन्ना नंबर 333, पहला यूहन्ना उसका 1 अध्याय वचन 8. यदि हम कहें कि हम में कुछ भी पाप नहीं तो अपने आप को धोखा देते हैं और हम में सत्य नहीं. काय म्हटलंय? जर आपल्याला पाप नाही असे आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरे पण नाही. वचन खोटं ठरवायला बघू का आपण, आणि आपण खोटं ठरवू शकतो का? वचन म्हणतंय सर्वांनी पाप केलं आहे, आणि मी म्हणतो मी काहीच वाईट केलं नाही, मी कोणाचं काहीच वाईट केलं नाही, मी कोणतंच पाप केलं नाही. तर वचन आपल्याला सांगतं की आपण स्वतःला, म्हणून पुन्हा पौल म्हणतो, योहान म्हणतो आणि येशू म्हणतो त्याप्रमाणे आपण काय करूया? पश्चाताप करूया. हालेलुया. राखेचा बुधवार बघून नव्हे, त्यासाठी कुठल्या बुधवारची गरज नाही. हालेलुया. आणि पश्चातापास योग्य असं फळ द्या, हे सगळ्यात महत्त्वाचं. नुसतं पश्चाताप नाही, तर पश्चातापास योग्य असं फळ द्या. म्हणजे लोकांना तुमच्याकडे बघितल्यावर तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून कळलं पाहिजे की हा खरोखर बदललेला आहे. हालेलुया. नाहीतर गडबड अशी पण होते, पूर्वी बरा होता, आता जास्त बिघडलाय, मग खूप कठीण आहे बाबा. हालेलुया. असं होऊ द्या, पूर्वी बिघडलेला होता पण आता बरा झाला आहे, आता चांगला झाला आहे, आता सुधारणा दिसते आहे, आता मन बदललं आहे, आता परिवर्तन आलं आहे. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आमेन. हालेलुया. धन्यवाद.